तर लग्न सराई म्हटलं की बांगड्या ह्या आल्याच. हल्ली बांगड्यांच्या खूप साऱ्या फॅशन बघायला मिळत आहेत आणि लग्न सराईमध्ये बांगड्या या खूप फेमस असतात आणि नवरीचं लूक हे बांगड्यांमुळेच खूप उठून येत असतं किंवा ती चुडा घालते त्याच्यामुळे पण ती खूप छान दिसते. आणि महाराष्ट्र म्हटलं की बँगल्स या येतातच. तर त्यासाठी आज आपण बँगल्स बघणार आहोत. नवनवीन कोणत्या बँगल्स कशा सूट होतात किंवा कोणते कलर कोणत्या साडीवर घालायला हवेत. तर प्रश्न पडतो की आपली साडी जर सेम असेल तर बँगल्स कोणत्या घालायच्या. तर तुमची जर साडी सेम असेल तर तुम्ही समजा तुमची साडी जर रेड कलरमध्ये असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ग्रीन कलरच्या बँगल्स मोतीच्या बँगल्स ॲड करू शकतात. आणि आता सध्याला तुम्हाला खूप नवनवीन बँगल्स ह्या बघायला मिळणार आहेत, जसं की तुम्हाला सिल्कमध्ये किंवा मेटलमध्ये काचेमध्ये तुम्हाला बँगल्स बघायला मिळणार आहेत. हल्ली बँगल्स आता घालणं कमी झालं आहे किंवा कोणाला बँगल्स घालणं आवडत नाही. तर कोणी काय करतं, एका हातात वॉच किंवा दुसऱ्या हातात बँगल्स घालतात आणि हे लूक कोणतं तयार होतं, तर हे लूक मॉडल तयार होतं. तुम्ही तुमच्या हातात जितक्या बांगड्यांची साईज वाढवली ना तेवढा तुमचा लूक हा छान वेडिंगसारखा दिसतो. जर तुम्ही मॉडर्न लूक तयार केलं त्याच्यात एक एक पण कंगन घातलं तर हे मॉडर्न लूक होतं. जर तुम्हाला प्लेनमध्ये बँगल्स आवडत असतील तर तुम्ही सिल्कमध्ये प्लेनमध्ये बँगल्स घालून तुम्ही डायमंडच्या बँगल्स त्याला आजूबाजू सेटअप करू शकतात. जर तुम्हाला बँगल्स मिक्स आवडत असतील तर तुम्ही तुमचे दुपट्टा किंवा साडी ब्लाऊज याच्यानुसार तुम्ही बँगल्स चूज करू शकतात. बट वॉर्म कलर घ्या, ज्या कलरमध्ये एक फेंट कलर एक डार्क कलर असे कलर बँगल्समध्ये खूप सुंदर वाटतात. आणि नेहमी बँगल्स कशा घ्यायच्या, तर बँगल्स या घ्यायच्या त्या साडीच्या काठाप्रमाणे किंवा ब्लाऊजाप्रमाणे. जर तुमची साडी ही ग्रीन कलरमध्ये असेल, जर रेड कलरमध्ये असेल तर तुम्ही रेड कलरमध्ये घ्या. जर तुम्हाला काठांवर घ्यायच्या नसतील तर तुमचं जे ब्लाऊज असेल त्या ब्लाऊजाच्या मॅचिंग तुम्ही बँगल्स घाला. तर होतं काय, जेव्हा तुम्ही पूर्ण मॅचिंग बँगल्स घालतात साडीला तर साडी आणि बँगल्स जेव्हा तुम्ही हात खाली करतात तेव्हा तुमचा बँगल्स आणि साडीमध्ये अजिबात अंतर वाटत नाही, ते अगदी सेम वाटतं. त्यासाठी तुम्ही वेगळ्या कलरमध्ये बँगल्स घाला. समजा तुमची साडी जर पूर्ण प्लेन असेल तर तुम्ही काय करायचं, तुमची साडी जर ब्लॅकमध्ये असेल तर तुम्ही रेड कलरमध्ये बँगल्स घाला. जर तुमची साडी ब्ल्यूमध्ये असेल तर तुम्ही गोल्डन कलरमध्ये, फेंट पिंक कलरमध्ये अशा कलरमध्ये तुम्ही बँगल्स घालू शकतात. बट मॅचिंग बँगल्स घालणं हे आपले इम्प्रेशन खूप डाऊन करत असतं. हे आता फॅशन निघाले आहे. जी नवरी असते ती पूर्ण लाल कलरचे चुडा घालते किंवा तिची साडी कोणतीही असो बट ती लाल कलरमध्ये चुडा घालते. तर हा चुडा बघायला पण खूप खरंच सुंदर वाटतो. जर तुम्ही पैठणी घातली असेल, तुमची पैठणी कोणत्या पण कलरची असेल हे काहीच मॅटर करत नाही, तुम्ही साध्या सोप्या मस्त ग्रीन कलरच्या बँगल्स हातात टाकू शकतात. कारण पैठणी म्हटलं म्हणजे हिरव्या बांगड्यांचा चुडा हा खरंच खूप फेमस आहे. त्यात आपण नथ घालतो किंवा आपला मराठी मेकअप असतो त्याच्यामध्ये ग्रीन कलर हा खूप सूट होत असतो. त्याच्यात जर तुम्ही गोल्डन कलरचे कंगन टाकले तर हे खरंच खूप भारी वाटतात. तुम्ही एकदा नक्की गोल्डन कलर ग्रीन कलरच्या बँगल्स हातात घालून बघा, तुमचं लूक खरंच खूप उठून दिसतं. आणि जी नवरी असेल तिला जर रेड कलरमध्ये चुडा घालायचा असेल तर ती गोल्डन कलरमध्ये किंवा मोत्याच्या बँगल्स पण खूप सुंदर सुंदर आल्या आहेत. तर तुम्हाला जर पैठणीमध्ये मिक्स करायला ग्रीन कलरमध्ये जर बँगल्स घालायच्या असतील तर तुम्ही मस्त मोत्याच्या बँगल्स घाला. सध्या मोत्याच्या बँगल्समध्ये खूप छान छान नवीन व्हरायटी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि मोत्याचं आणि पैठणीचं एक जुनं असं नातं आहे. आणि तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल की पैठणीवर आपण बँगल्स घालतो किंवा कोणत्या पण साडींवर बँगल्स घालतो तर बँगल्स हा आपला एक दागिना म्हणून ओळखला जातो. बट त्याला आता वेगळा शब्द आला आहे, तो म्हणजेच की बँगल्स. आणि बँगल्स या जुन्या पद्धतीच्या काचेच्या घातल्या जायच्या, बट आता बँगल्स या सगळ्या प्रकारच्या निघाल्या आहेत. तुम्हाला सिल्कमध्ये पण खूप छान छान बँगल्स बघायला मिळणार आहेत, ज्या हाताने तयार केलेल्या बँगल्स असतात, एका धाग्यापासून तयार केलेल्या बँगल्स असतात. बट त्या बँगल्स खूप नाजूक असतात, तुम्हाला त्याची खूप काळजी घ्यायला लागते. या प्रकारच्या सिल्कच्या बँगल्स असतात. बट तुम्ही जर काचेच्या मेटल सिल्कमध्ये घातल्या तर याची काळजी घेणं जरा कमी होतं. तर हा चुडा खूप सुंदर आहे, याचं तुम्ही सेट बनवू शकता.
आणि साडी म्हटलं की बँगल्स ह्या घालायलाच पाहिजे. बँगल्समुळेच आपलं लूक हे खूप उठून दिसतं. जेव्हा तुम्ही वेडिंगमध्ये असाल, तुमची साडी सिंपलशी असेल तर तुम्ही खूप साऱ्या हातात बँगल्स घाला. याच्यामुळे तुमचं लूक इतकं सुंदर वाटतं ना. हल्लीच्या मुली पण बँगल्स आता खूप पसंती करत आहेत आणि खूप प्रकारच्या नवनवीन अशा बँगल्स घालत आहेत. तर तुम्ही पण हे नक्की यूज करून बघा एक वेळा. आय होप की तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल आणि ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू.